काही दुसरा विषय या मतदारसंघात माजी आमदार संग्राम थोपटे भाजपमध्ये प्रवेश करतायत, उद्या त्यांचा मेळावा आहे, असं बघताय सगळ्याकडे. बघा, ही लोकशाही आहे. आता माझ्यापर्यंत काही आलेलं नाही. संग्राम दादांचं माझं अनेक वेळा बोलणं होतं. संग्राम दादांनी मला अजून काही हे सांगितलेलं नाहीये की कुठल्या काही पक्ष बदल वगैरे करतात. त्यांचा काय निर्णय येतोय हे स्पेक्युलेशन आणि प्रश्नचिन्ह तुमच्या सगळ्या चॅनलवर मी पाहते. सो हे प्रश्नचिन्हावर कॉमेंट करणं हे योग्य होणार नाही. माझे स्वतःचे आणि संग्राम दादांचे अनेक वर्षाचे अतिशय जवळचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि सगळ्या इलेक्शन्सला, लोकसभेला आणि विधानसभेला आम्ही ताकदीने एकमेकाचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते महाविकास आघाडी बरोबरच राहतील. त्यांच्या मेळाव्यात काय ठरेल हे आपल्याला उद्या कळेलच. त्याच्यामुळे एवढा अविश्वास संग्राम दादांवर का दाखवावा? तुम्ही काय सल्ला द्याल त्याला? कारण त्यांना तिकडे ओढलं जाते सातत्याने, नंतर ते आपली तुम्हाला माझा स्वभाव, मी फारसा कुणाला कधीच सल्ला देत नाही. त्याच्यामुळे संग्राम दादा एक खूप अनुभवी नेते आहेत आणि त्यांनी 3 वेळा MLA राहून अतिशय उत्तम काम बोरवेल्ला आणि मुळशीमध्ये केलेलं आहे. त्याच्यामुळे ते जो निर्णय घेतील तो बोरवेल्ला मुळशीसाठी योग्य घेतील, एवढा माझा त्यांच्यावर विश्वास. बारामती लोकसभा जिंकण्याचा सगळा नियोजन प्लॅन जो आहे तो भाजप या सगळ्या निमित्ताने करताना पाहायला मिळतो. त्याच्यात गैर काय? इलेक्शन प्रत्येक जण जिंकण्यासाठी ताकदीने लढतं ना. त्याच्यात जर ते बारामतीसाठी असं करत असतील तर त्याच्यात गैर काय? तुमचं काउंटर कशाला? ठीक आहे ना. आता मागच्या वेळेस अशी किती होते? आज मागच्या लोकसभेला माझ्या बाजूनी संग्राम दादा एकटेच होते, बाकी सगळे संजय जगताप इलेक्शनच्या आधी दुर्दैवाने आता ते नाही तर 2 वर्सेस 4 होतं. तर बघूया पुढे काय होतं. समय में बहुत बडी ताकद. आता ती वर्क ऑर्डर वगैरे प्रोसेस सुरू झाली. कालच मी खरं तर कलेक्टरांशी मी काल बोलले त्याच्याबद्दल. ती वर्क ऑर्डर वगैरे ते सगळं प्रोसेस आनंद आहे. मी स्वागत करीन त्याचं. जर 25 तारखेला उद्घाटन केलं स्थानिक आमदारांनी, मी स्वागत करीन मनापासून त्याचं. दुसरा अमित शहा परवा शेतकऱ्यांकडे येऊन गेले, हेलिपॅड बनवलं तिथं, ते शासकीय खर्चातून बनवलं असं अंजली दमानेंनी ट्विट केलेलं आहे. खरं तर तो घरगुती कौटुंबिक दौरा होता. 1 कोटी शासनातून खर्च करणं. अंजलीताईंचं ट्विट मी तुमच्याच चॅनलवर पाहिलं. अंजलीताईंनी जे ट्विट केलं त्याच्यात काही गैर नाही. आणि मी खरं तर सांगू की ट्विट बघितल्यावर मीही जरा नर्वस झाले. कारण का अनेक वेळा आदरणीय पवार साहेब असतील किंवा अनेक आमच्या पक्षाचे असतील, मित्र पक्षाचे नेते अनेक वेळा हेलिकॉप्टरनी फिरतात. त्याच्यामुळे मी म्हणलं अरे बापरे, आपल्याकडून पण अशा काही चुका झालेल्या नाहीयेत का? कारण का अंजलीताईंचं म्हणणं मला पूर्णपणे मान्य आहे की वैयक्तिक गोष्टींसाठी सरकारी खर्च होऊ नये. ते अंजलीताईंचं मला पूर्ण मान्य. आणि त्याच्यामुळे मी खरं तर लगेच पक्षाला फोन केला आणि माहिती काढली की आदरणीय पवार साहेब जेव्हा शॉपर घेतात तेव्हा काय परिस्थिती असते. तेव्हा मला सांगण्यात आलं की इलेक्शन असू दे किंवा नसू दे, आज आदरणीय पवार साहेब कुठल्याही संविधानिक पदावर नाहीये. ते फक्त एक खासदार आहे. त्याच्यामुळे खासदाराला तो अधिकार नाही, मंत्र्यांना आहे. बघा, अमित शहा गेले, त्यांची सुरक्षितता, त्यांची सिक्युरिटी ही एक होम मिनिस्टर म्हणून त्याच्यावर मी काही बोलणार नाही. माननीय मुख्यमंत्र्यांवर पण मी बोलणार नाही, कारण का ते संविधानिक पदावर आहेत. त्यांची सेफ्टी, सिक्युरिटी महत्वाची. आता 3-4 कुणासाठी केले मला माहिती नाही, पण आदरणीय पवार साहेबांचं मी सांगू शकते की आदरणीय पवार साहेब जेव्हा हेलिकॉप्टरने जातात तेव्हा तिथला स्थानिक खर्च किंवा जे हेलिपॅडचा खर्च आहे तो सरकार करत नाही. त्याचं आम्हाला बिल येतं, ते पक्ष किंवा आम्ही ते पैसे भरतो, जो नियम आहे या राज्याचा. आणि मला असं वाटतं की हा नियम हा असलाच पाहिजे. त्याच्यामुळे अंजलीताईंनी ज्या सूचना सगळ्यांसाठी ज्या केल्या आहेत, सर आखोपे अंजलीताई, मला पूर्णपणे मान्य आहे. प्रांजळपणे मी कबूल करते की तुम्ही म्हणताय हे बरोबर आहे. आम्ही सगळ्यांनी जे कोणी हेलिकॉप्टर वापरतात, जेव्हा वैयक्तिक कामासाठी वापरतात, तेव्हा तो बोजा सरकारवर टाकता कामा नाही. आणि ते कटाक्षाने जे संविधानिक पदावर नाही त्यांनी हे पाळलेच पाहिजेत. आणि आदरणीय पवार साहेबांची आम्ही सगळी बिलं काढून बघितली काल, आणि अनेक नेत्यांची आमच्याकडची, मी काँग्रेसची पण चेक केलं. काँग्रेसवाले पण म्हणले आम्ही स्वतःच्या खर्चानी करतो. जेव्हा राहुलजी येतात, त्यांचे पक्षाचे अध्यक्ष वगैरे कधी वापरतात, तेव्हा त्या सगळ्याचे पैसे. त्याच्यामुळे ह्या राज्याचा नियम कायदा हे सांगतो की प्रायव्हेट माणूस असेल किंवा संविधानिक पदावरती व्यक्ती नसेल, त्याच्या हेलिकॉप्टर लँडिंगचा आणि जे काय खर्च येतो तो त्या व्यक्तीने द्यायचा असतो. हा नियम आहे या राज्याचा.